चला चला खालती वाकून जायचंय. तर आम्हाला जेवढं त्रास व्हायला माझ्यावर मामाला तर काही नाही, दोघ जणांच्या जोडी. बघा सगळ्यात छोटा बच्चा. हा उचल. तर तुमचं स्वागत आहे का ना ब्लॉग मध्ये. तर आज सकाळचे किती वाजले तर 6 वाजलेत आणि 3 वाजता निघायचं 6 वाजलेत. काय माहिती तर उशीर झाला. सकाळी उठून जिरली आमची. तर आता आम्ही जार आणलाय, म्हणजे आपण नाही मी आणलाय. हा तर एकट्याच आणलाय. आणि हे क्रुझर आली आज. गेल्यासारखेच आहे. वांजा खेळत आम्ही गेलो तसं. हे याला ठेवा मध्ये बांध, हे याला जा मध्ये बांध. सगळ्यांनी लग्नाचे कपडे घातले तर चला मध्ये बघा किती राड आहे. चला पे 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 निघायचं टाइम झालाय. नारळ ठेवलाय खालती तेव्हा. आम्ही निघलो आणि आज ट्रॅव्हल आम्ही जाताना करणारा 120 किलोमीटर आणि येताना परत 120 किलोमीटर, म्हणजे टोटल होते 240 किलोमीटर. आज दिवसभर तिकडेच जाते. तर आता आम्ही इथं आलो. कुठं आलो काय माहिती. मंदिर तर दिसायला लांबपर्यंत, मोकळा रस्ता दिसायचा. एक हॉटेल आहे ते पण बंद आहे एवढं सकाळी सकाळी. सकाळी म्हणजे 7:30 वाजलेत आणि तेव्हा माकडं हो का यायचे. य य य य य तेव्हा तिकडं तर हे खालती मंदिर आहे. तेव्हा इथं नाही वाटतं इथं गेट हो का. दोन लय बार लय खालती शिड्या येतात, तिथून तिथं जायचंय. माऊली तुझा मित्र, माऊलीच किती मित्र आहेत माऊलीचे. वाव तेव्हा का मंदिर तेव्हा खालती तर किती मोठे येतं. पिल्लू आहे त्याचं. मंदिर किती खाली आहे बघा. मारा मारा मारा. ए ते जायचं हातातून मोबाईल घेऊन. कसले झाड आहे तर काय वा बघायले एकमेकांच्या ह्याच्यातले. बाबू हे चल 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 काय करत नाही चल. लय घाबरायले तर चला चला. इथून जर का काय झालं डायरेक्ट खालती खाई मध्ये आहे. एकदम सावकाश चालले तर बघ केवढे मोठे जण आहेत. एवढे जण एका क्रुझर मध्ये आले तर काय करायला. मामा उचलायलाय का. अरे मला वाटलं उचलायला मामा. मी फर्स्ट टाइम असला स्पॉट बघितलाय. तर तिथं 2-3 दुकानं उघडे येतात. चलो श्रीरामलिंग प्रसन्न. वाव इथं जर पाऊस पडला तसा तर धबधबा येते. सायलेंट बरं झालं सकाळ सकाळ आला. बघा ही गँग माकडांची. तर हे आहे मंदिर. वरती महादेव, इकडं गणपती, इकडं देवी आहे कुठली तरी. आणि हे मधला बंद ठेवलाय काय माहिती का बरं. अरे पाणी आणले का. पाणी आहे का येतच येत असं पण ते घाण असं नको. नंदी आहे इथं कसलं मोठं आहे. झुमर बघा केवढं छान वाटतंय. मला तर झोप येईल होती गाडीत. आम्ही झोपलो होतो. मी झोप आलतो पण ते तुझ्या पप्पाने उठवलं मला. ते इथं कानाचे पप्पा बळवंत मामा आमचा. हवन चालू हवन. कर भुका लागल्या तर जेवण करून नाही आलं सकाळी. चला झालं आता. आता दुसरा मंदिर. हे होतं 30 ते 35 किलोमीटर. ए उचला उचल उचल उचल. ए थांब थांब. अरे एक पायरी तर चला. ए थांब वरती जाऊ दे. वरती चल तिथून उचला. इथं पडतील. ए काना 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 मागे जा. मागून जरा सपोर्ट द्या. ए साईड लाव दोघं. हा उचल.
ये ओ, चला 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 हा काय नाही इथपर्यंतच आहे. ए मागून सपोर्ट द्या रे. ए झालं का झालं. चला एक करवळीचे काम बघा. बुट घेऊन फिरायले चप्पल बुट वाघवायला आणले चप्पल बुट हमारे यहाँ ऐसा ही होता है. ए तेव्हा ते वाट बघत बसले त्याला द्या काहीतरी. मम्मीला पहिलीच भीती वाटते. पकड पकड पकड. ए हो रानू रानू जाड्या म्हणाले त्याला रागत. धन्यवाद. मोठं मंदिर आहे. हो तेव्हा तिकडं आता परत तेवढ्या वरती चढायचं. किती छान दिसायले. ते खालती होते हे वरती आहे. मी आता पुढच्याच महाग बसणार. पुढे लय बोर करायले तर झोप येईल महाग बसणार आहे. बांधा बांधा लवकर बांधा. पांढरी ती टोपी द्या मग. ही टोपी असलं वाटते ना वर देऊ छान वाटते जरा. इथं बघ किती गर्दी चालू लगेच. अजून लय मोठे देव करायचे. तिथं तर किती असेल. श्री येडेश्वरी महाद्वार कडा पाया इथं. आम्हाला पर्याय नाही म्हणून इथून घ्यावं लागेल नारळ. ते सगळं 100 रुपयाला ते घेतं. सगळी करते एवढंच देते. वरी उलट मागे देते. वरती पण आहे का दुकानात. वरी पार टोटल दुकान आहे. इथे जेवढे पण दुकान सगळ्या दुकानाचे नाव देवापासूनच चालत. तेव्हा येडेश्वरी श्रीराम ज्ञानेश्वर. ए पाय धुवा रे पाय धुवा. लग्न झाले त्याचं असते फक्त इथे. हो लग्न झाले त्याचं असते असं हा म्हणायलाय मला नाही माहिती. ए आता कशा धुवायचे. चला धुव करून ला दे पकड. आता खालतून शिड्या चालत. आता इथं चालायचं. संपत नाही. बघा माग. हा बस. अरे याच्यातून एक जण जाईन का 2 जण जातील आता. कोण वाढायचे. हे चला बंद. मोबाईल मध्ये फोटो सेल्फी काढू नाही पण व्हिडिओ काढू शकतो. फोटो सेल्फी नाही व्हिडिओ आहे. व्हिडिओ काढू शकत नाही सॉरी. इथं बाय बाय. मधून आला तर चाललं बाहेर आलं. लय बेकार होतं मध्ये दाखवू शकलो नाही सॉरी. म्हणजे ते जरा डेंजर विषय होता. हे बघा व्ह्यू बघा आता किती वरती होता आम्ही जस्ट. आता तेव्हा सोलारचं तिकडं सगळं हे आहे. सोलारचं सगळं ते झाड तेवढं फॉरेस्ट बघ. एवढ्या याच्यात वाळवंट तेवढं फॉरेस्ट चांगलं दिसायला. चला 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 चला. मागाच्या माणसं थांबायलेत आपल्यासाठी. पायऱ्यांवर कापूर लावलाय. तेव्हा तिथून इथपर्यंत. खालती जाताना काय वाटना. वरती येतानाच वाटत होतं जरा पाय दुखालते. गाडीकडे आलो. ए मी माग मला जाऊ द्या पहिल्यांदा. शांत. काय कशाला उघडला. मामीला पण बसू दे.
तर आता आम्ही इथं मस्ती केली ते लेको, मग आता सगळे झोपले तर आराम करायला, कारण की रात्री पण झोप झाली नाही. ब्लॉग बघायला सागर हे झोपले का नाही कसले. इकडे इकडे तर आता फायनली आम्ही आलो आणि आम्ही झोपलेलो सगळेच मागच जेवढे पण बसलेले. आणि आता वाजले 10:30. तर तेव्हा सगळे होत राहिले. तर झोपलेला का मावली तो सगळे झोपलेले. परत वरतून रात्री झोप पण झाली नाही, त्यामुळे झोप येली होती. आणि आता आम्ही आलो भैरोबा मंदिरात. आम्ही आलो आता भैरवाला. सागर झोपला होता, सगळे झोपलेले. कोणाला बोलाय, कोण आहे? कुठे ओळख येतो आमच्या. चला लय गर्दी आहे इथं. हो इथं पण तेच भेटलंय परत तिकडून. तर बघा इथून तिथं मध्ये जायचं. लय जोड आहे इथं तिथं पण पहिल्या. इथंच पाय पडून जायचं काय. चला गेलेत मध्ये. तर आता बाहेर आला मध्ये शूटच करू दिलं नाही, काय माहिती. मंदिर आहे सगळे बघते तर तरी पण शूट नाही करू देत. काय तिसरं मंदिर होतं का नाही. एक असं कपाळ घे बरोबर केस वरते. एकाच कपाळावर बघा आज किती गंध लागले सगळ्यांच्या. दरवाजा तर लय बारका केला. जाड माणूस तर निघत पण नाही. इकडं सगळं खालती गुलाल पडलेला आहे, कारण की गुलाल आणि खोबरं देतात असं. टाका हे टाकत असतात म्हणून टाका. इथं कोणाकोणाचे नाव आहेत, हे कोणाचे नाव आहेत. हो काहीतरी देवांचे काय असेल. वरती कमळ आणि त्यांच्या पायाचे फुटप्रिंट आणि मध्येच शिवलिंग आहे आणि त्यांचे नाव पण खालती जायचं त्यांच्या. आता खालती जायचं इकडं गुफामध्ये. तेव्हा माऊली गेला. आता माऊ चालली आहे. अडकली काय. ए नाही मला वाटलं कोण माऊच आहे. चला खालती वाकून जायचं आहे का जागा. अबो मामा येऊ नको मला. येऊ नका येत नाही. तर आम्हाला जेवढं त्रास व्हायला माझ्यावर मामाला तर काही नाही. 2 जणांच्या जोडी. निघले तर तिथून आलं की इथे हे आहे पाया पडायला. आता इथून परत बाहेर लावले पण एसी बंद आहे. शोपीस साठी लावले एसी. ज्या रस्त्याने आलतो त्याच रस्त्याने परत जायचं. गरमी आली मध्ये. कोणाच्या पायाचं चप्पल नाही तेव्हा बाहेर पाय पळायले. तर बोले पळायले. पळा त्या दोघांची पळत नसतील, त्यांना पळत नाही. तर चला आता दुसऱ्या डेस्टिनेशन कडे. दे इकडे दे. ए मला पण दे की पेढा द्या. इकडे दे पेढाचा बॉक्स. हा थांब मी सगळ्यांना दिले माझ्या माय. हा बाद झालं घ्या. ए घे रे पकड पलीकडून. बाद झालं आमचं झालं भागलं. दिलं तिला तिकडून पहिले पुढून दिलं तर तिला. तर आता आलो 4थ्या देवस्थानकडे. लय दम लागलाय रे बाबा. आज दिवसभर असंच फिरायचंय. तो मोठा वाजवा. अरे ओहो झालंय. बास एकदाच असते. हा चला लाईट गेली का असंच आहे. हो लाईट गेली बरोबर आहे. 11:15 झाले आता शेक. आणि शेवटचं बाकी आहे का आता. 2 असते अजून 2 आहेत वाटतंय. 1 बाकी आहे का. बरं बघू आपण किती होते. तर चलो बस उठो निकलो. आमची गाडी पण बसली रस्त्यातच. कोणच नाही आता इथं. असं काहीच नाही मस्ती करायला. म्हणजे आम्ही जेवायलाच थांबला या वडाच्या झाडाखालती. काय आणलंय. तिलची जलेबी परत डबा एवढा मोठा आणलाय. याच्यात सगळं चपात्या ते आहेत. भाजी बघा भाजी बघा केवढी मोठी आणली. आता मग जेवण करतो. आम्हाला पण खेळवा बघा सगळ्यात छोटा बच्चा. चला तर मग निघायचं 5व्या देवाकडे. आता शेवटचा वाटतंय का सेकंड लास्ट माहित नाही. चला तर आता मी व्हिडिओ एडिट करायचो आणि मी आता बघितलं की काहीतरी डिलीट झाल्यामुळं
माईकच बंद झालाय. त्यामुळे मग मी फक्त मधले शूट आहेत आणि एवढे चांगले जाते आणि त्याचे सगळे बोलायचे सगळे हसी खेळतं. तेच मेन पार्ट म्यूट झालाय सगळा, काय माहिती कशामुळं म्यूट झाले ना. तेवढं मी ओव्हरले तर करू शकत नाही कारण मला एवढा टाईम पण नाही, चार्जिंग पण नाही मोबाईलमध्ये. तर मी ट्राय करेन की सगळं चांगली शूट दाखवेन आणि गाणे टाकेन. म्हणजे मी गाणे टाकेन सगळीकडे जेवढं म्यूट झाले तेवढं. आणि बाकीचे जे ज्याला आवाज आहे ते पुढून आवाजाचे दिसतात तुम्हाला. फक्त हे मधले काय असते बिन आवाजाचे ऐका मग बघा हे. आता चेक केलं की माईकच बंद होता मोबाईलचा. मी मगापासून बडबड करायला व्हिडिओ काढायला सगळं माईक बंदच आहे. ओव्हरले केला असेल मी आता व्हिडिओ सगळा. बापरे बाप. लाईन चालली का ते फास्ट चालली आहे. ती 200 रुपये देऊन चालली आहे आणि आम्ही फुकटवाले बघा. ऍडजस्टमेंट कोणी तर चोरी करून न्यायला पहिला होता बघा. फायनली आलो आम्ही मंदिरात. तर पुन्हा दगडाचं बांधलेलं आहे. माणसांनी हे केलंय त्याच्यात पैसे ठेवलेत. हे गोल गोल डिझाईन आहे त्या पैसे लावून गेले. तर चला काय माहिती व्हिडिओ बंद पण करू शकते ते. काकी मेहंदी काढायली तर हातात बघा त्यांच्या. तर फायनली झालंय दर्शन. आता बाहेर आलो आम्ही डायरेक्ट. किती छान आहे सगळं दगडाचं बघून लय छान वाटतंय. तर हा आहे एक्झिट डोर त्या मंदिराचा. माऊलीला गाडी घ्यायची म्हणून सागर म्हणाय मला पण घ्यायची गाडी. मला 4 चाकी. हो मला 4 चाकी. हा तुला 4 चाकी. माऊली तुला किती चाकी पाहिजे? 4च का? इकडून पण शिड्या इकडून पण हे तर डायरेक्ट सरळच आहे. इथले आहे तर जरा हे चढायला लई त्रास होते इथल्या. आता मी परत त्या गेट करा राजेश शहाजी काय महाद्वार. माऊलीला काहीतरी खेळायला घ्यायला का आणि एक दिदीला. तर आता आम्ही तेरवरून निघून आता चाललो. आम्ही कुठं चाललो? हो तुळजापूरवरून निघून तेरला चाललो म्हणजे धाराशिव. तर बघा आम्ही आलो 13ला. तर फर्स्ट टाइम मी आलोय. आज ते येते तर काय बाजार ते असला किंवा देवाला येते तर. चला आता मध्ये हे शेवटचं आहे. इथून घरला निघायचं आहे. खा हा पहिला घास एकमेकांना खाऊ घातलाय. आता मामाची बारी. अरे खालती बसा जरा. तर आता घरी गेल्यानंतर भेटतो. चला बाय. तर आता फायनली व्हिडिओ एडिट झालाय. तर आणि बारका म्हणजे लय मोठा झाला. पहिल्यांदा एवढा मोठा व्हिडिओ एडिट केलाय. फक्त तो मधला पार्ट महत्त्वाचा आहे ना तोच खराब निघाला म्हणजे म्यूट झाला काय माहिती कशामुळे. चला मग जाऊ त्याच्यासाठी एवढं व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या कमेंट ब्लॉगमध्ये. बाय.